आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता काय करावे? आपण जरा सहीत परत गेलो तर आपले काही खरे नाही. परत जाण्याचा विचार पण नको. जलप्रपात शोधायला सापडला सापडला जलप्रपात सापडला. आता महाराज वितळांचा अग्नी नक्की शमेल आणि आपल्यावर ते संकट टळेल. या लवकर या. होता ते जन्माच्या माझ्यावर शांत करा माझी आग. अरे का थांबला आहात? कुणाच्या आदेशाची किंवा परवानगीची गरज नाही. आदेश आहे माझा. या लवकर या लवकर या. काय करावे तर नाही बोलले आपण नक्की पोहोचे. मलाही असं वाटतं किंबहुना हा एकच मार्ग आहे आपल्यासाठी. एक दिवसानंतर मनाला शांतता मिळाली. अहो अहो, घरातले पाणी नाहीसे होत चालले आहे. माझ्या घरातील देखील पाणी नाहीसे झाले आहे. पाण्याचा एक थेंबही घरात उरलेला नाही आहे. विहीर सुद्धा आटले आहेत. नदी कोरडी पडली आहे. सर्वच्या सर्व पाणी अचानक कसे नाहीसे झाले आहे? देवा, कसला हा कोप म्हणायचा? अरे तुम्ही सगळे इथे असे का जमले आहात? काय झाले? म्हातारे, गावातील पाणी संपायला लागले आहे. घराघरातील भांड्यातून साठवलेले पाणी एकाकी नाहीसे होऊ लागले आहे. नदी विहीर सर्व कोरडे पडू लागले आहे. काय कोप झाला आहे कळत नाही. कसे आणि का याचा प्रश्नच सुटत नाहीये. नक्कीच हे वेताळा पायीच घडत असणार. त्याचा दाह कमी करण्यासाठी हे पाणी वापरले जात असणार. हे संकट आता मला सोडवले पाहिजे. पुन्हा रिकामी होऊ लागले आहे. काय चालू आहे हे? हेही संकट टळेल. ए म्हातारे, तू ग असे काय करणार? हे सारं जे घडतंय ना ते त्या वेताळामुळेच घडते आहे. हो, हे सर्व वेताळामुळे घडते आहे. असो असो असो, वेताळ असो का आणखी दुसरे कोणी, पाण्या वाचून या गावात कोणाचाही जीव जाणार नाही. तू त्यास पाहिले नाहीस? बोलणे सोपे आहे, परंतु तू एकदा त्या वेताळास बघ. साक्षात त्याच्यात अग्निवास करते. त्याच्या वाटेत जर कोणी गेलं तर त्यास भस्मसात केल्याशिवाय राहत नाही तो. त्याची कीर्ती मजकडे नको.
कीर्ती कीर्ती नाहीच मुळी. जे सत्य आहे तेच कथन करतोय मी. जे ह्या डोळ्यांनी पाहिलं ते सांगतोय मी. वेताळ म्हणजे भूगर्भात साठलेला ज्वाला आहे. हो जर इतका वाईट असेल तर त्याला इथे पाठवणारी शक्ती त्याच्याही पेक्षा कित्येक पटीनं वाईट असेल. न करो, तुझ्यामुळे जर ती शक्ती इथे अवतरली तर अनर्थ होईल, अनर्थ. उगाच मनात येईल ते बोलू नकोस. आपल्याला जे ज्ञात आहे तेच बोलावे. म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का की तू त्या वेताळास रोखू शकशील, त्याच्या शरीरातील अग्नी शमवू शकशील? ह्या पाण्याने त्याचा अग्नी शमला असेल, पण आतमध्ये काहीतरी धगधगत असणार. तू त्याच्या शरीरातील अग्नी शमवशील, पण मस्तकातल्या अग्नीचं काय करशील? हीच शीतलता हवी होती मला. जणू कित्येक वर्ष मी या अग्नीत जळत होतो. अंगाची लाही लाही झाली होती. पण शीतलता काय आहे ती आता जाणवतीये मला. ही वेळ असते म्हणजे अंगावर चढत. ताप डोक्यात गेलो असतो. भास होईत असतली ते का काय काय चित्रा पण दिसत असतली. अशा अवस्थेत माणसाक जात दिसताना का सगळा खरा वाटाक लागता. मनान तयार केलेली चित्र सुद्धा खरी वाटत. भाभी या कधीपासून सुरू झाला? आजच वाड्यात काहीतरी विचित्र घडला. हा देवारीपाशी काहीतरी काम करत होता. अचानक ओरडू लागला. इंग्लंड असले अंगाची आग आग झाली असं काहीतरी बोलत होता. तरी परा जाऊ बापू घरी होते. त्यांनी ही का गाडी टाकून हय हाडला. भाभी माका काय वाटता एका वेतोबाच्या देवळात घेऊन जाऊ खया. कथा आहे का तो त्याच्या मनातला भूत उतरवतो. पण मामा सुद्धी दिल्याशिवाय कसं नेतो लो. हो ता पण खरा. गो पाणी घेऊन ये जा. पाणी मारला नाही का बरोबर शुद्धीवर येताला. हा हा बायो कसं वाटतं? भाभी होताला बरा होताला. तू काय काळजी करू नको. बायो काय काय चढतं? हा बायो काय बघ बायो गो बायो 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 असं बोलू. उठ गो बायो बायो उठ गो बायो. बायो उठ. आगाग होता आगाग होता. काय करता? इंग्लंड असतात बायो इंग्लंड असतात. माझं वाचवा. ऐक बायो ऐक ना. खाई जाऊन त्याच्या पायाशी उपाय माग. बरोबर बोललस बायो. तुका आता ना वेतोबाच्या देवळातच जाऊ खया. चल उठ बघूया. चल जाऊया. चल उठ उठ आधी. नाही मी नाही येऊ. बायो चल. बायो बघतस काय उचलते का? चल घेऊन जाऊया देवळात. तर वेताळाच्या अंगाचो दाह कमी करण्यासाठी गावातला पाणी कमी होत होता आणि गावात पाण्यासाठी नवीन संकट उभा राहता की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. नको 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 आत नाही जाऊचा. बायो बायो यावेळी मी तुझं काहीच ऐकणार नाही. वेतोबाच्या पायाशी मातो ठेव. तुझं सगळं त्रास दूर होतो. भासतला भासतला डसतला नको
बायो गप राव, काय डसूचं नाही, बाजूचं तर बिलकुलच नाही. तू चल आधी, बायो चल तू. बायो, बाबीचा बरोबर आ. तू शांत राहूनस ना तर तुझा त्रास लवकर बरं होतो. लो बायो चल बाय चल. बायो चल म्हणतो ना, चल. अगो चल बायो चल. सावकाश. नको. अरे पुढे काय झालं माहित नाही, डोक्यात ताप गेलो असतो. लो माथोटीत त्याच्या पायावर. तू सगळं ठीक करतो. लो नको नको. नको नको. बायो घे. हे बायो घे. चेहरो काळवलो तिचो, पण तू घाबरू नको. ह्या आपल्या राजाचा तीर्थ असा आहे. ह्या एकदा पोटात गेला ना सगळा बरा होता. आता तिका कथा ऐकूक बसव. घराकडे घेऊन जाऊ नको. कथा ऐकल्या कसा बरा वाटता बघ. तिका थांबवणारच हा. बायो थै बस. तर मंडळी पुढे काय झाला. अडक्या, हे अडक्या, अरे काय असस, हा काय असस, काय अरे समोर ये, माझं काम होतं रे तुझ्याकडे. अडक्या, हे अडक्या, काय असस तू. माझं एक काम होतं रे तुझ्याकडे. माका ना पैशाची गरज असा. माका पैसे देशील. नाही, मी फक्त मालकांचं ऐकतलंय. तुझं ऐकायला मी तुझ्या बंधनात नाही. असं बोलू नकोस रे. बघ तुझं मालक असा ना तो माझं झील असा. माझ्या पोटतो गोळो असा तो. माझी विनंती ती त्याची विनंती समज. हा मी जा काय करीन ना तर त्याच्या भल्यासाठी. तू पैसे दिलस ना तर त्याच्यासाठीच खर्च होत लय. बघ नाही नाही, मी असं करू शकत नाही. असं बोला नकोस रे. पैशाची गरज असा रे माका. खोता गोया असे समज आणि दे माका. ठीक आहे, मी तुका पैसे देईन, पण मागेन तर माका देशील. मी तुका काय देतलंय. मागेन तर माका देशील. आधी पैसे दे. तू आधी सांग, मी मागेन तर माका देशील. तुका जा काय वया ना तर मी दिलंय, पण माका पैसे दे. हरकत नाही. तू मागे फिर आणि घराच्या दिशेने जा. तुका पैसे मिळत जातले, पण ऐक, तू मागे वळण बघशील तर सगळे पैसे राग होऊन जातले. चलत चलत चलत. हा तुझे सगळ्याची माका मान्य असत. चल जा, सगळे पैसे तुका मिळतले. जा, तुका पैसे मिळतले. जा जा, तुका पैसे मिळतले. जा, तुका पैसे मिळतले. जा, तुका सगळे पैसे मिळतले.
आणि लक्षात ठेव, याची किंमत तुका भरूची लागतली. होय रे बाबा, तू घबराव, बाजूक राव तू. मका पैसे गोळा करूचे असत. तर आता ह्या बघा, त्या वेताळात आपली आग शांत करण्यासाठी किती पाणी लागला असताना, तर जवळजवळ एका गावचा पाणी तेका शांत करूक लागला. पण तरीही सुद्धा त्याची आग पूर्णपणे शांत झालेली नाही. पण फक्त तेका थोड्या वेळासाठी शांत वाटू लागला. इतक्यात अरे देवा, आपण हय थांबणं बरा नाही. गावात जर महेशरावांका कळला ना, तर ते शालगे वांगडा माका पण घराच्या बाहेर काढतले. माझ्यावरचो त्यांचा विश्वास तुटून पडतलो. नको नको, हय थांबूकच नको. हे थांब, हे काही चाललं. अयो खय चाललं? माका घोस म्हटल्यासारखा होता. बाहेर जरा मोकळी हवा खाऊन येतोय. आहे काय झाला? आता काय बाहेर जातस तू? बाहेर थंडी आ, तुझ्या अंगात ना ताप असा. एकटी नको की जा. होय, तुका हय नक्की बरा वाटतला. चल. सांगितलंय ना, हय मका कसा तरी होता. बाहेर जाऊचा मका. गोळ्या, अरे तू कथा ऐकण्यासाठी कोणावर जबरदस्ती करू नको रे. जे का आज्ञा झाली ते रवतले, बाकी ते जातले. तू शांत रह. तिका हैसून बाहेर जाण्यासाठी बुद्धी तेनाच दिली असते. जाऊ दे तिका. तुम्ही बाकीच्याने ही सगळी कथा पुढची ऐका. आहे 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 थांब. आता हा आनंद साजरा केला जावा. या वर्षी वरुण राजाने दोन्ही हाताने आशीर्वाद दिलाय. पण म्हणावा तसा जमिनीत ओलावा टिकून राहिला नाही. या खडखडीत जमिनीत काय उगवायचं म्हटलं तर कसं उगवणार? फार नाही, पण जमिनीत पाण्याचा अंश आहे. बाजूला विहीर असल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून आहे. आता पुन्हा एकदा वरुण राजाची याचना केल्याशिवाय पर्याय नाही. तोवर उरलेल्या जलसाठ्यावर जेवढी होईल, जशी होईल तशी शेती करूया.
काय करत आहात माझ्या क्षेत्रात? निघा इथून. पुन्हा येथे यायचं नाही. हे क्षेत्र माझं आहे. माझ्या क्षेत्रात माझ्या परवानगीशिवाय आलात तर दूर अवकाशात भिरकावून देईन. निघा इथून. निघा.